शेतकरी मित्रांनो, कांदा साठवत असताना काय काळजी घ्याल याविषयी छोटासा व्हिडिओ. पहिलं, 8 ते 10 दिवस कांदा सावलीमध्ये वाळवल्यानंतरच चाळीमध्ये टाका. दुसरं, कांद्याची ग्रेडिंग करून घ्या, मोठा आणि छोटा माल वेगवेगळा टाका. तिसरं, पातीची साईड चेक करून घ्या, दबलेली, ओली, सडलेली जर लागली तर तो कांदा काढून टाका. चौथं, कांदा भरत असताना चाळ साफ करून घ्या. साफ झाल्यानंतर एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जसे की तुम्ही कॉपर बेस बुरशीनाशक घेऊ शकता आणि एक गॅस पॉयझन बेस कीटकनाशक एकत्र करा, गच्च फवारणी करून घ्या, नंतर तिथे कांदा भरा. पाचवं, जेव्हा कांदा तुम्ही भराल तेव्हा त्याच्या भरत असताना 80% WDG फॉर्ममधलं जे सल्फर येतं, जसं की ॲग्रिसर्च कंपनी, जी मिरिकधारा सिस्टर कंपनी, त्या कंपनीचं थायोसल्फ येतं, त्याची पार्टिकल साईज 2 ते 3 मायक्रॉन आहे. ते सल्फर 25 क्विंटल कांद्याला 1 किलो अशा हिशोबाने वापरण्याचा प्रयत्न करा. आणि 6वं, जेव्हा तुम्ही कांदा भराल, तुमच्याकडे जर 4 इंची पाईप असेल तर त्याला होल पाडा आणि आडवे एका चाळीमध्ये 2-3 पाईप जो मोठे मोठे होल पाडलेले जर तुम्ही टाकले तर खूप चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहते. अशा पद्धतीने कांदा भरताना काळजी घ्या. धन्यवाद.